ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो मी महिपचा जेवढा विचार करते ना तेवढं मला काही कळतच नाही. म्हणजे बघा ना, महिप्त सारखा माणूस, ज्याच त्याच्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे, ज्याने त्याच्या मुलीसाठी आमच्या आश्रमावर वरती एवढं लक्ष ठेवलं, आणि जेव्हा त्याची मुलगी मेली तेव्हा मात्र त्याने काहीच नाही केलं. हे कसं म्हणजे शक्य आहे ना? बघा ना, मला तर त्याचं काही कधी कळतच नाही. त्याबरोबर मग पुढे आता अर्जुन सुद्धा या गोष्टीचा विचार करू लागतो की हा म्हणजे सायली जे म्हणते ते बरोबर आहे. पुढे सायली म्हणत असते, बघा ना, म्हणजे जेव्हा साक्षी हिला जेलमधून वाचवायचं होतं तेव्हा सुद्धा महिप्तने केवढे प्रयत्न केले होते, आणि नंतर आता जेव्हा साक्षी मेली तेव्हा मात्र महिप्त एवढा शांत राहिला. म्हणजे पटत नाही हे मनाला. उलट तो माझ्या मागे लागला. त्याने माझ्यासाठी माझे खोटे आई बाबा पाठवले. हे सगळं तो का करत राहिला? त्याने त्या बाईला कसं सोडलं ज्याच्याबरोबर साक्षीची मारामारी झाली आणि साक्षीचा जीव गेला? त्यावर मग आता अर्जुन म्हणत असतो, हो ग बायको, तू जे बोलतेस ना ते सगळं अगदी बरोबर आहे. त्यावर सायली म्हणते, मग तोच तर मला प्रश्न पडतोय की हे असं झालं कसं? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की आता सध्या तरी आपण या गोष्टीचा विचार करतोय, पण आपण जास्त विचार करायला नको. आता प्रत्येक वेळी तो आपल्या जाळ्यात खचणार हेच सत्य आहे, आणि तू एवढंच फक्त लक्षात ठेव. सायली म्हणते, हो, पण तरी सुद्धा राहून सत्य माझ्या मनाला हा प्रश्न खात होता, आणि म्हणून शेवटी मी तुम्हाला विचारूनच टाकला. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. आपण सगळ्याच्या शेवटापर्यंत नक्की पोहोचू. सायली म्हणते, हो, पण मी काय म्हणत होते मला ना. त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघ, आता तू त्या महिपचा फार इतका विचार करू नकोस. तू जितका जास्त विचार करशील तितका जास्त तुला त्रास होईल, आणि माझी अजिबात इच्छा नाहीये की महिप्त सारख्या माणसाचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घ्यावा. सायली म्हणते, विचारांनी ना डोक अगदी भांडावून गेले माझं. त्यावर अर्जुन म्हणतो, मग यावर एकच उत्तम पर्याय, आणि तो म्हणजे माझ्या हातची तेल मालिश. मी तुला मस्त तेल मालिश करून देतो बायको, मग बघ तुला कसं भारी वाटेल ते. त्यावर सायली ही हसते आणि अर्जुनकडे बघते. त्यावर अर्जुन लगेचच सायलीला म्हणतो, आहा बायको, ही स्माईल खरंच असं वाटतं ना? ही स्माईल बघितली की त्याबरोबर दुसरीकडे आता आपण पाहतो की सचिन याला सुद्धा साक्षीने मिठी मारलेली असते, आणि ती आता सचिनला म्हणत असते, सचिन, तुला माहिती आहे का, तू मला सोडून गेला होतास तर मला तुझी किती काळजी वाटत होती, मला किती आठवण येत होती तुझी. ते तू कसा काय असा निघून गेलास मंदिरातून? त्या दिवशी जो तू निघून गेलास तो तुझा परत पत्त्या नाही. तू फोन नाही करत, मेसेज नाही करत. काय चालतं काय तुझंसं? तू का असा वागतोस सचिन? मला काही कळत नाहीये. तुझं काय एवढं महत्वाचं काम होतं तुझं की जे तू मला सांगूही शकत नव्हता, जिथून तू माझ्याशी बोलूही शकत नव्हतास? कुठे गेला होतास? एवढं काय काम होतं तुझं? काय चंद्रावर गेला होतास का? सचिन बोलला, मी तुझ्याशी बोलते. त्यावर मग आता सचिन म्हणतो, सॅम, अगं तेच तर सांगतोय तुला, माझे वर्किंग आवर्स यूएसच्या वर्किंग आवर्स नुसार आहेत ना, मग मला त्याच हिशोबाने काम करावं लागतं. आणि मी तुला सांगितलं होतं ना की टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे मला जावं लागतं डेलीला. तो इश्यू सॉल्व्ह करायचा होता. त्यावर ती म्हणते, नाही कळत मला तुझं हे असे वेडेवाकडे वर्किंग आवर, नाही कळत मला हे सगळं. त्याबरोबर सचिन म्हणतो, बरं सॉरी, अगं तू एवढी वीक असेल असं वाटलं नव्हतं मला. त्यावर ती म्हणते, तुझ्यामुळे झाली, मी तुझ्यामुळे वीक झालीये सचिन, कळतंय का तुला? तुझ्यामुळे. त्याबरोबर सचिन म्हणतो, बरं सॉरी साम, अगं मी तुझा राग घालवण्यासाठीच तर इथपर्यंत आलोय ना, सॉरी. त्याबरोबर ती म्हणायला लागते की सचिन, पुन्हा असं अजिबात वागायचं नाही. त्याबरोबर सचिन म्हणतो, नाही वागणार, खरंच नाही वागणार. आता सॉरी, आता तरी अग्री कर माझं सॉरी. तर दुसरीकडे आता सायली म्हणत असते, अहो तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का? आता आपण महिपला शेवटचा आणि मोठा धक्का देणार आहोत. जर त्यावेळी त्याने सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीचे नुकसान केले ती व्यक्ती त्याला तिथे दिसली ना,
तर तो सगळ्यात जास्त हादरून जाईल. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे प्रतिमाहत्या? त्यावर सायली म्हणते, हो अर्थात. जर महिप्तने तिथे प्रतिमाहत्यांना पाहिलं ना, तर महिप्त हा खूप घाबरून जाईल, कारण महिप्तने प्रतिमा आत्यांच सगळ्यात जास्त नुकसान केले. आणि जर त्याला त्या ठिकाणी प्रतिमा आत्याच दिसल्या ना, तर मग तर काही बघायला नको. त्याची परिस्थिती किती बघण्यासारखी होईल ते. त्यावर आता अर्जुन सुद्धा या गोष्टीवरती विचार करतो. सायली जे बोलते ते जरा त्याला सुद्धा पटतं. मग आता अर्जुन हा विचार करू लागतो की आपल्याला काय करता येईल बरं या गोष्टीसाठी. तर सायली पुढे अर्जुनला सांगत असते, बघा ना, म्हणजे नक्की काय घडलं हे फक्त आपल्या महिप्तलाच माहिती आहे, कारण जेव्हा रविराज काकांचा आणि प्रतिमात्यांचा अपघात झाला तेव्हा रविराज काका हे काही वेळासाठी बेशुद्ध होऊन गेले. त्यामुळे तिकडे काय घडलं हे रविराज काकांना माहिती नाहीये. आणि आपल्याला नंतर कळलं की तन्वी म्हणजेच प्रिया हिला मधुभाऊंनीत यांच्या आश्रमात नेलं. मग पुढे प्रतिमाहत्यांचं काय झालं ही गोष्ट फक्त प्रतिमाहत्यांना सुद्धा आठवत नाहीये, ती महिप्तलाच माहिती असणार. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतोय की इथे आता साक्षी ही म्हणत असते, सचिन, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. तू हवायस मला, माझ्या आयुष्यात तू हवा आहेस, तुला कळते का? त्याबरोबर सचिन म्हणतो, हो साम, हो, मी आता अख्खा दिवस आज तुझ्याबरोबर राहणार आणि तुझा राग घालवणार बास. त्यावर ती म्हणते, पुन्हा जर असा वागलास ना तर मी जीव घेईन तुझा. सचिन त्याबरोबर सचिन म्हणतो, अगं त्यासाठी मग तुला माझा गळा दाबण्याची काय गरज? ते तर तू तुझ्या नजरेने सुद्धा करू शकतेस. फक्त एक नजर, तुझी एक नजर माझा अखाच्या अखा जीव घेऊ शकते. सांग, कळते का तुला? तू फक्त माझ्याकडे बघत राहा आणि तेव्हाच माझा जीव जाईल. त्याबरोबर ती लगेच म्हणते, सचिन, तू उगाच आता मला गोड बोलू नकोस. सचिन म्हणतो, सॅम, अग खरंच सॉरी ना, माझं काम महत्वाचं होतं म्हणून मी तिकडे गेलो होतो. त्याबरोबर इकडे साक्षी त्याला म्हणते, अरे हो, मी कुठे नाही म्हणते, काम महत्वाची असतातच, पण काम इतकी महत्वाची असतात का? रिलेशनपेक्षाही काम महत्वाची आहेत का सचिन? त्यावर सचिन सांगतो की हो सॅम, अगं काम हे महत्वाचं असतंच ना, आणि काम तर केलंच पाहिजे ना. बरं, आता मी अख्खा दिवस तुझ्याबरोबर घालवेन. मग तर झालं. इतक्यात आता सचिनच्या फोनवरती अस्मिताचा फोन आलेला असतो, पण सचिन आता अस्मिताचा फोन उचलत नाही आणि तो आता साक्षीला म्हणतो, आज मी ऑफिसचे कुठलेही फोन उचलणार नाही, कारण आजचा माझा सगळा वेळ सॅम फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठी. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे दोघंजण नाश्ता करायला आलेले असतात. तर सायली आणि अर्जुन हे कुजबुजत बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो, बायको, तू जी आयडिया दिलीस ना ती मला तर एकदम अमेजिंग वाटते. आपण सिनियर बरोबर सुद्धा बोलून बघूया, मे बी त्याला सुद्धा ही आयडिया आवडेल. त्यावर सायली म्हणते, हो रविराज काकांबरोबर तर बोलावंच लागेल, कारण शेवटी ते जे बोलतील तसंच होईल. प्रतिमात्यांच्या बाबतीत ते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावाच लागणार आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो पण डोंट वरी, सिनियर सुद्धा आपल्याला नक्की सपोर्टच करेल, कारण त्याची सुद्धा हीच इच्छा आहे की सगळं व्यवस्थित आपल्या समोर यावं. इतक्यात त्या ठिकाणी अस्मिता आलेली असते. विमल अस्मिताला विचारते, मी तुम्हाला नाश्ता देऊ का? विमल, अस्मिता ताई. त्यावर अस्मिता म्हणते, अगं नाही, नको, थांब, मी जरा वेळेने नाश्ता खाईन आणि मला ना मॉम कडून माझं एक पुस्तक आहे ते घ्यायचं होतं. मॉम ए मॉम. त्याबरोबर मग आता सायली आणि विमल या आता अस्मिताला सांगतात की आज आई घरात नाहीयेत, त्या पुण्याला गेल्या आहेत आपल्या आश्रमामध्ये. आज बक्षीस समारंभाचा वाटप आहे, त्यामुळे बक्षीस समारंभ आईच या हस्तूनच पार पाडायचा आहे, म्हणून पूर्णा आजीने आईला बोलवून घेतले. त्याबरोबर आता इकडे अस्मिता म्हणायला लागते की घरात याचा अर्थ कोणीच नाही, एवढ्या मोठ्या घरात फक्त मी आणि विमल हे बरं आहे. म्हणजे आता मॉम सुद्धा घरात नाही आणि तुम्ही दोघं सुद्धा आता नेहमीसारखे घराबाहेर लवकर पडणार. मग घरात शेवटी मी आणि विमल आम्ही दोघीच राहणार. एवढ्या मोठ्या घरात मीच एकटी, तिथे सचिनचे आई बाबा सुद्धा नाहीयेत, म्हणून मी इकडे आले होते राहायला. त्याबरोबर मग सायली म्हणते,
विमल अस्मिता, ताई मी संध्याकाळी लवकर येईन हो तर त्याबरोबरच. मिता म्हणते नाही, नको काही गरज नाहीये लवकर वगैरे येण्याची. तू तुझं काम सगळं संपव आणि मगच येईल. उगाच माझ्यामुळे कोणाचं काम आणायला नको माझं काय मी नाही निघते. मला पाणीपुरी खायची एवढी इच्छा होत होती. पण आता दोघीच जणी आम्ही कुठे जाणार ना पाणीपुरी खायला जाऊ दे नाही खाणार मी पाणीपुरी राहू दे. आता काय त्याबरोबर सायली म्हणत असते. विमल ताई, अहो खरंच सॉरी पण खरंच मी संध्याकाळी येईन ना लवकर. त्यावर आता ती म्हणते नाही. या नको तू संध्याकाळी. तुझी काम वगैरे अर्धवट ठेवून काही लवकर वगैरे येऊ नकोस मी आहे विमल आहे ही दोघी जणी राहू. त्याबरोबर आता लगेचच इकडे सायली म्हणते, तुम्ही चिडताय का हो अस्मिताई? तुम्हाला वाईट वाटते राग येतोय ना माझा? त्यावर ती म्हणते नाही. तू जा आता. तू खरंच जा नाही तर आता मी खरंच रागवेल. त्याबरोबर मग लगेच अर्जुन म्हणतो ब्र नको अस्मिताई तू रागवू नको. त्यापेक्षा मी माझ्या बायकोला इकडं घेऊन जातो. काय बायको तू चल. त्याबरोबर मग आता सायली म्हणते अस्मिता ताई सॉरी. त्यावर अस्मिता म्हणते काही नाही ग ज्या काम महत्वाची आहेत तुझ्या. त्याबरोबर मग सायली आणि अर्जुन तिकडून बाहेर पडतात. तर इकडे प्रिया म्हणते काही फ्रॉड केस वगैरेवरती ही सायली अर्जुनची मदत करत नाहीये. उलट हे दोघं मिळूनच काहीतरी मोठा फ्रॉड घडवतायत. मला खात्री आहे की हे दोघंच काहीतरी कान उपसतायत. पण नक्की काय करतायत हे कळायला मार्ग नाहीये. तर आता सायली आणि अर्जुन हे बाहेर आलेले असतात. तर आता सायली ही अस्मिताचाच विचार करत असते. अर्जुन तिला म्हणतोस बायको कसला एवढा गहन विचार करतेस? त्यावर सायली म्हणते अहो मी विचार कसला करणार, मी अस्मिता ताईंचाच विचार करते. म्हणजे बघा ना सध्या घरात आई सुद्धा नाहीयेत आणि मी सुद्धा असं सतत कामानिमित्त तुमच्याबरोबर बाहेर असायला लागली. घरात त्या महिप्तमुळे नालायकामुळे माझं लक्षच उरलेलं नाहीये. या सगळ्या वेळी या अस्मिता ताईंना एकटं वाटू शकतं हा विचार माझ्या मनात यायला हवा होता नाही. म्हणजे सध्या अस्मित ताईंना सगळं यात जास्त गरज आहे ना आपली. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो अगं डोंट वरी अस्मिता, ताईचा विचार तू एवढा फारही करू नकोस. अगं अस्मिता ताई प्रेग्नेंट असल्या आधीपासूनच अस्मिता ताईचा स्वभाव हा असाच आहे. त्यामुळे तू फार विचार करू नको. त्यावर सायली म्हणते तुम्ही कसं बोलताय हो असं? तुमच्या बहिणीबद्दल एकतर तुम्ही अजिबात विचार करत नाहीयेत. उलट जर मी विचार करते त्यांची काळजी करते तर तुम्ही मला सुद्धा सांगा की तिच्याबद्दल विचार करू नको, तिची काळजी करू नको म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो हो बायको हो, एक काम कर मोठा श्वास घे. मला नेहमी सांगतेस ना दीर्घ श्वास घे. त्यावर सायली घेते. अर्जुन म्हणतो तू आता जे सांगशील की नाही ते आपण अस्मिता ताईसाठी करूया. बोल काय इच्छा आहे तुझी, काय करायचं आपण. मग सायली अर्जुनला सांगत असते की आपण एक काम करूया, आज आपण घरी जरा लवकर येऊया आणि मग लवकर आल्यावर ना मी माझ्या स्वतःच्या हातांनी अस्मिता ताईंना आवडते म्हणून पाणीपुरी बनवेन आणि त्यांना एक टेस्ट वाटते ना. मग आपण एक काम करू, आपण आज चैतन्य भाऊजी, प्रतिमा, आत्या, रविराज काका या सगळ्यांना सुद्धा बोलू, पाणीपुरीचा बेत करू. आणि फक्त पाणीपुरी नाही तर आपण पाणीपुरी बरोबर अस्मिता ताईंना जे जे आवडतं ना ते सगळं करू. हो आता सध्या सचिन भाऊजी सुद्धा इथे नाहीयेत, त्यामुळे अस्मिता ताईंची सगळी जबाबदारी आपल्यावरच आहे ना. अस्मिता ताईंना एकटं वाटणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी ना. आणि जर आता त्यांना एकटं वाटतंय तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यावर अर्जुन म्हणतो वाह बायको, ही एकदम बेस्ट आयडिया आहे. ठीक आहे तू म्हणशील तसं आपण सगळं करू, पण आता आपण निघूया. आपल्याला तिकडे जाऊन सिनियर बरोबर अजून बोलायचंय. सिनियरला आपल्याला आपला सगळा प्लान समजावून सांगायचे. त्यावर सायली म्हणते हो निघूया चला. त्यानंतर मग सायली म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन करा आणि सचिन भाऊजींना सुद्धा आपण विचारूया की त्यांना एक दिवसासाठी यायला जमेल का नाही. म्हणजे जर सचिन भाऊजी सुद्धा या आपल्या प्लॅनचा भाग असतील तर मग अस्मिता ताई अजूनच जास्त खुश होऊन जातील
असं सायली अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी एकदा सचिनला कॉल करेन बघतो. त्याच्याशी बोलून जर त्याला जमत असेल तर तो सुद्धा नक्की येईलच त्याच्या बायकोसाठी. त्यानंतर मग सायली म्हणते चला म्हणजे आज अस्मिता ताईंना जे एकट वाटते ते पुन्हा कधी वाटायला नको. तर दुसरीकडे प्रिया ही आता घाईघाईने तिची पर्स शोधत असते. तिला आता सायली आणि अर्जुन यांच्या मागे जायचं असतं, पण इतक्यात तिच्या मागून अश्विन येतो आणि अश्विनच्या हातात कॉफी मग असतो आणि अश्विनची धडक प्रियाला लागते. प्रियाच्या आच्या धक्क्याने आता कॉफी सांडते. आता अश्विन म्हणतो, तन्वी अग तू कुठे बघतेस? त्यावर ती म्हणायला लागते, अश्विन अरे मला काय मागे डोळे आहेत का, मला काय माहिती की तू असा मागून चालत येतोयस ते. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो की तन्वी मी व्यवस्थित सरळच येत होतो, तुझंच लक्ष नव्हतं, तूच चुकीची मागे फिरत होतीस. त्यावर ती म्हणते, अश्विन आता या गोष्टीवर आपण वाद घालायचा आहे का, इतक्या फालतू गोष्टीवर? त्यावर अश्विन म्हणतो ही गोष्ट माझ्यासाठी फालतू नाहीये, कारण ही कॉफी मी स्वतः बनवली होती. तुला तर स्वयंपाकघरामध्ये जाणं सुद्धा फालतू वाटत असेल हो ना तन्वी, तू करतेस का माझ्यासाठी कधी कॉफी वगैरे? काही नाही ना, मग हे मी स्वतःच्या कष्टांनी केलं होतं, त्यामुळे फालतू नाहीये ही कॉफी, कळलं तुला? त्यावर ती म्हणत असते, अश्विन आता तू माझ्याबरोबर या कॉफीवरून भांडत बसणार आहेस का, वाद घालणार आहेस का? त्यावर अश्विन म्हणतो, ते सगळं सोड, तू मला एक गोष्ट सांग, तू एवढ्या घाईघाईने कुठे चालली आहेस? त्यावर ती म्हणते, हे मी तुला का सांगू अश्विन? त्यावर अश्विन म्हणतो, का सांगू म्हणजे तन्वी मी तुझा नवरा आहे. त्याबरोबर ती म्हणते, हो पण म्हणून सगळं तुला सांगायलाच? हो असं काही होत नाही ना अश्विन. त्याबरोबर अश्विन म्हणतो, तन्वी तू मला सांगून बाहेर जायला हवंस हे एवढं सोपं आहे, आणि मी तुला साधा प्रश्न विचारलाय की तू कुठे चाललीस, पण आता ती काहीच सांगत नसते. ती म्हणते, हे बघ अश्विन मला उशीर होतोय, आपण आल्यावर बोलूया, पण आता मी जाते. आणि हो हे जे कॉफी सांडली आहे ती तू विमल ताईंना साफ करून घ्यायला सांग, चल मी निघते. आणि मग ती आता तिकडनं निघून बाहेर आलेली असते. आता बाहेर ती येईपर्यंत सायली आणि अर्जुन दोघंही तिकडं निघून गेलेले असतात. सायली आणि अर्जुन निघून गेल्यामुळे प्रियाचा सगळा मूड जातो. प्रिया म्हणते, अरे यार हे सायली आणि अर्जुन आता कुठे गेले? बरोबर शिट, या अश्विनने मांजरासारखं आडवं येऊन मला थांबवलं ना, म्हणून सायली आणि अर्जुन माझ्या हातातून निसटले. आता हे दोघंजण नेमके कुठे गेलेत हे मला कसं कळणार? आता मी कसं शोधून काढू, काय करू? या सगळ्या विचारांमध्ये प्रिया आता मग्न झालेली असते आणि तिला काही सुचत नसतं की नेमके आता सायली आणि अर्जुन हे दोघंजण गेले तरी कुठे असणार. ती विचार करत असते. पण इकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही आलेले असतात. रविराज काका आणि प्रतिमा त्याच्या घरी. आणि आता अर्जुन रविराज काकांना सगळा प्लान समजावून सांगतो. रविराज काकांना प्लान पटतो सुद्धा. अर्जुन म्हणतो, पण सिनियर यामध्ये आपल्याला ना पोलिसांची सुद्धा मदत लागेल. त्यावर रविराज काका म्हणतात, ठीक आहे आपण घेऊया पोलिसांची मदत. एक काम कर, तू इन्स्पेक्टर सावंतांबरोबर जरा आधी बोलून घे. नाही आपण एक कामच करू, नाही तर आपण दोघं सोबत जाऊ त्यांच्याकडे, म्हणजे आपल्याला सर्व व्यवस्थित त्यांना सांगता येईल. त्यावर अर्जुन म्हणतो, ओके सिनियर. त्यावर आता अर्जुन म्हणतो, आपण आणखीन एक गोष्ट करू, पोलिसांना जरा लांब थांबायला सांगू किंवा जरा उशिरा यायला सांगू. नाही म्हणजे काय होईल ना, जर पोलीस लवकर तिथे येऊन थांबले तर मग मात्र महिप्तला शंका येईल. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच सायली म्हणते, बरं मग आता सगळं ठरलंय तर मी सुद्धा निघू का? इतक्यात त्या ठिकाणी प्रतिमा येते. सायली म्हणते, प्रतिमा त्या चला आता निघते. त्यावर प्रतिमा त्या काय एवढ्या लवकर आज निघालीस असं सायलीला विचारते. त्यावर सायली सांगते, हो अहो घरी अस्मिता ताई एकटे आहेत ना. त्याबरोबर आता लगेचच सायली म्हणते, मग आज तुम्ही सुद्धा याल ना? त्याबरोबर आता लगेचच सगळे विचारतात, पण कशासाठी? त्यावर अर्जुन म्हणतो, अस्मिता ताईला एकटेक्ट वाटते ना, म्हणून माझ्या बायकोने घरी पार्टी प्लान केली.
त्यावर सायलीला लगेचच प्रतिमात्या म्हणते, अग सायली, मग मी तुझ्याबरोबर आता येते. तशीही तुला कामाला मदत लागेल की माझी होईल तेवढीच. त्यावर सायली म्हणते, अहो नाही नाही प्रतिमात्या, तुम्ही आत्ता नका येऊ माझ्याबरोबर. जर तुम्ही आत्ता आलात तर अस्मिता ताईंना शंका येईल ना, म्हणून तुम्ही संध्याकाळी अचानक या. अस्मिता ताई खूप खुश होऊन जातील. अहो, तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन केलात का? त्यावर अर्जुन म्हणतो, हा काय करतच होतो, लगेच करतोय. त्यावर सायली म्हणते, मी सांगितल्यावर ना राहू द्या, मी माझं करेन. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ओके ओके, हॅज यू विश, हॅज यू विश. त्यानंतर मग सायली तिकडून निघते आणि जाते. तर अर्जुन आणि रविराज काका हे आता इकडे इन्स्पेक्टर सावंत यांना भेटण्यासाठी आलेले असतात. आणि आता ते इन्स्पेक्टर सावंत यांच्याबरोबर बोलत असतात. इन्स्पेक्टर सावंत सुद्धा त्या दोघांना सांगत असतात की महिप्तने आजपर्यंत बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, पण महिप्त हा सापडत पात्र कशात नाही. तो सगळ्यातून अगदी व्यवस्थित बाहेर पडतो. जर तुम्हाला आलेली शंका खरी असेल तर आपण एवढे रिस्क तर नक्कीच घेऊ शकतो. त्यावर अर्जुन हात त्यांना आणखीन कशी मदत पोलिसांची होऊ शकते हे सगळं सांगतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ठीक आहे, पोलीस खात्यातून तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी मदत मी नक्की करेन. त्यावर अर्जुन म्हणतो, पण आणखीन एक रिक्वेस्ट, जर पोलीस तिकडे जरा लांब थांबले तर बरं होईल नाही, म्हणजे महिप्तला शंका येता कामा नये. कारण जर त्याला थोडी जरी शंका आली ना तरी आपला हा सगळा प्लॅन पाण्यात जाईल. त्याबरोबर इन्स्पेक्टर हो, काळजी करू नका, त्याची सुद्धा आपण काळजी घेऊ असं सांगतात. तर इकडे रविराज काकांना सायली आणि अर्जुन हे समजावून सांगतात की प्रतिमा आत्याने तिथे असणं केवढं गरजेचे. पण रविराज काका म्हणतात की नाही, प्रतिमाच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. मी महिप्त समोर प्रतिमाला एकटीला नाही पाठवू शकत. त्याबरोबर मग मात्र आता सायली आणि अर्जुन गप्प बसतात. कारण गप्प बसण्यावाचून सायली आणि अर्जुन या दोघांकडेही काही पर्याय नसतो. शेवटी रविराज काका प्रतिमाहत्यांसाठी जो निर्णय घेतील तो योग्यच असं ते दोघेही म्हणतात आणि गप्प राहणं पसंत करतात. त्यानंतर मग आता शेवटी प्रतिमात्यांनीच पुढाकार घ्यायचा ठरवलेला असतो. मग प्रतिमात्या आता रविराज काकांना म्हणत असतात, अहो असं काय करताय, आता पर्याय दोनच आहेत. एक तर मी माझ्या भूतकाळाला घाबरून गप्प बसणं, किंवा मग आता मी माझ्या भूतकाळाला सामोर जाणं. आता मी तर ठरवलं, मन घट्ट करून भूतकाळाला सामोर जायचं. फक्त आता तुमच्या परवानगीची गरज आहे. द्याल ना मला परवानगी रविराज, द्याल ना? त्याबरोबर रविराज काका अग प्रतिमा पण एवढंच बोलतात आणि गप्प राहतात. त्याबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.